Good afternoon, students, and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to learn the chapter number 2, angles. First, we have to learn what is angle, the concept of angle. आता एक गोष्ट लक्षात घ्या, अँगल म्हणजे काय ह्याची कन्सेप्ट एकदा समजली की पुढे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आणि जॉमेट्री हा जो भाग थोडासा जो अवघड वाटतो, डिफिकल्ट वाटतो, तो कधीच वाटणार नाही. मग बेसिक पार्ट आहे 5वी 6वी 7वी त्यावेळेस याच्या कन्सेप्ट जे आहेत कन्सेप्ट खूप क्लिअर करून घ्या. एकदा ते क्लिअर झालं तर पुढे काही अडचण नाही. तर नाव लेट अस सी व्हॉट इज अँगल. अँगल कशाला म्हणणार, त्याच्या 3 फिगर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिले आहेत. एक घड्याळ दिले, वॉच दिले, बरोबर आहे. दुसरी आहे एक सीझर आहे, या पद्धतीने सीझर आहे, इथे जॉईंट केलेलं आहे. आणि तिसरं जे आहे एक पक्षी आहे, त्याची चोच आहे, म्हणजे बीक, ज्याला आपण बीक म्हणतो किंवा बिल म्हणतो. चोच आहे, ती चोच साधारणतः अशी असते, अशी या ठिकाणी आहे, बरोबर आहे. आपण थोड्या वेळ इथे त्याने तर मासा वगैरे धरला इथे काहीतरी या ठिकाणी, आणि ही जॉईंट आहे असं कन्सिडर करूया. ॲक्च्युली तसं नसतं, चोच काही इतकी पॅक नसते, थोडासा गॅप त्याच्यामध्ये असतो, पण फॉर आवर कन्सिडरेशन आपण असं कन्सिडर करू की हे एकमेकाला कनेक्ट झालं आहे. मग आता या 3 ठिकाणी आपण विचार करूया. इथं त्याचा 2 जे काही आर्म असतात, वॉचचे ज्या 2 आर्म असतात किंवा ज्या घड्याळाचे काटे असतात ते जोडलेले असतात. मग हा मिनिट काटा, सेकंद काटा, हा समजा अवर हँड आहे, तास काटा आहे, हा मोठा मिनिट काटा आहे, आणि त्याच्यापेक्षा मोठा आहे आपल्याकडं एक सेकंद दाखवणारा सेकंद काटासुद्धा असतो. नाव सी, आता इथे हा जो आर्म असेल किंवा हा एक आर्म असेल, दोघांमध्ये हे जे काही दिसतंय, दोघं एकमेकापासून दूर गेल्यासारखं वाटतात. आणखी एक छोटंसं उदाहरण सांडशीचं मी तुम्हाला सांगतो. बघा, ही सांडशी तुम्हाला दिसते, बरोबर आहे. याची ही एक आर्म आणि ही एक आर्म इथे या स्क्रूनी एकमेकाला कनेक्ट केलेली. इथे हे खालचा भाग सोडून द्या, खालच्या भागाचा विचार करू नका, फक्त इथून वरच्या भागाचा विचार करा, बरोबर आहे. मग हे जे काही तयार झालंय, ही जी फिगर तुम्हाला तयार झालेली दिसते, तिला म्हटलं जातं अँगल. आता आपल्या घराची भिंत असते, 2 भिंती ज्या ठिकाणी एकत्र येतात. मग आता तुम्हाला बघायचं असेल तर मी थोडासा कॅमेरा चेंज फिरवतो आणि तुम्ही बघू शकता की बघा, आता असा कॅमेरा जर आपण बघितला तर या ठिकाणी ही एक भिंत आहे, वॉल आहे, ही सेकंड वॉल आहे, आणि दोघी एकमेकाला कनेक्ट झालेत या ठिकाणी. मग हा जे काही तयार झाली फिगर, हिला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, अँगल म्हणू शकतो. म्हणजे अँगल जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर अनेक ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळतं. ओके, मग आता अँगलची कन्सेप्ट तुमच्या डोक्यात येते, अँगल म्हणजे काय. किंवा आपल्याकडे हा एक सेट स्क्वेअर आहे, वी हॅव अ सेट स्क्वेअर. जर समजा आपण हे सेट स्क्वेअर असे धरले, असे मी धरले, तर इथे ही जी फिगर तयार झाली, या फिगरला सुद्धा आपण काय म्हणणार आहे, अँगल म्हणणार आहे. मग आता फिगर कशी असते अँगलची हे तुमच्या लक्षात आलं. आता कन्सेप्ट काय असते ती समजून घेऊया. अँगलची कन्सेप्ट काय ती आपल्याला समजून घ्यायची. आता ॲक्च्युली फिगर लक्षात आली तुमच्या. ओके, मग इथे हे जे काही तयार झालंय, हा जो पार्ट तयार झालाय, या फिगरला आपण काय म्हणणार आहे, अँगल. इथे हे जे काही तयार झालंय याला सुद्धा काय म्हणणार आहे, अँगल. मग अँगल तयार होताना इकडे पण तयार झाला हा, किंवा हा सोडून इकडचा जो भाग आहे तिथे पण तयार झालाय, इकडे पण तयार झालाय. इथे फक्त ह्या तोंडाच्या चोचीचे जे काही पार्ट असेल, इंटेरियर पार्ट असेल, तिथे अँगल तयार झालाय. म्हणजे एकंदर फिगरवरून तुमच्या लक्षात आलं की अँगल म्हणजे काय, एक तोंड ओळख तुम्हाला झाली. आता आपल्याला ॲक्च्युली अँगल कसा तयार होतो, काय त्याचं नेमिंग कसं दिलं जातं, नाव कसं देतो आपण, ते एकदा आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघूया आता ॲक्च्युली अँगल म्हणजे काय, आणि आपल्या जॉमेट्रीमध्ये अँगलचं कशा पद्धतीने कन्सेप्ट डोक्यात ठेवायची आहे. हाऊ टू लर्न द अँगल इन पर्स्पेक्टिव्ह ऑफ जॉमेट्री. जॉमेट्रीचा विचार करताना आपण अँगल विचारात घेतोय. मग आता मी काय करतो, हा एक पॉईंट कन्सिडर करतो. सपोज दिस इज पॉईंट ए, बरोबर आहे. मग ए पासून एक रे निघाला, तो इकडे गेला, त्याचं नाव देतोय मी रे ए बी. ए पासून दुसरा रे निघाला, तो इकडे गेला, त्याचं नाव दिलं मी रे ए सी. नेहमी लक्षात ठेवा, सुरुवातीचा जो पॉईंट असेल, आता इथे मी ॲरो दाखवतोय, इथे ॲरो दाखवत नाही, म्हणजे हा इथे संपलाय किंवा सुरुवात इथून झाली आहे असं म्हणू शकतो आपण. ही स्टार्टिंग पॉईंट हा असेल आणि इकडे जातोय, हा सी काही एंड पॉईंट नाही आहे, हा रे आहे. म्हणजे हा आपल्याला पाहिजे तेवढा वाढवता येतो, आणि इकडे सुद्धा हा रे पाहिजे तेवढा वाढवता येणार आहे. मग अशा पद्धतीने ही जी काही फिगर तयार झाली, ह्या फिगरला आपण अँगल म्हणणार आहे. ओके, आता हा जो अँगल तयार झाला, तर अँगलच्या ह्या 2 साईड आहेत, बरोबर आहे. म्हणजे साईड ए बी आणि साईड ए सी, त्यालाच अँगलच्या आर्म पण म्हटलं जातं, बाजू, कोणाच्या बाजू असं पण म्हटलं जातं. याच्यापासून हा कोण तयार झालाय, अँगल तयार झालाय. मग सुरुवात इथं असते, म्हणून नाव देताना
जिथून सुरुवात झाली आहे तो मिडलला ठेवायचा. तो कुठं ठेवायचा? मिडलला ठेवायचा. आणि हे दोन त्यापैकी एक इथं लिहिलं चालेल, दुसरा इथं लिहिलं चालेल, किंवा उलटं केलं तरी चालेल. म्हणजे समजा मी इथं लिहिलं CAB, CAB आणि अँगलचं चिन्ह असं असतं. दिस इज द नोटेशन ऑफ अँगल. अँगल CAB यालाच तुम्ही लिहिताना उलटं केलं तरी चालतं, काय अडचण नाही. अँगल BAC शब्द लिहिण्याऐवजी नोटेशन लिहितात. ओके, अँगल CAB आणि अँगल BAC हे चालेल. पण एक गोष्ट पक्की असणार आहे, जिथे अँगल झालाय तो पॉइंट मिडललाच आला पाहिजे, तो एंडला घेऊन चालत नाही. अँगलचं नाव देताना तुम्ही 3 पॉईंटचा वापर करू शकता किंवा एकाच पॉईंटचा वापर करतात. याला नुसतं अँगल A म्हटलं तरी चालतं. नुसतं आपण अँगल A जरी म्हटलं तर तो इथेच तयार झालाय असं कन्सिडर केलं जाईल. आता आणखी आपल्याकडे एक टेबल दिलाय आणि त्या टेबलवर जी माहिती विचारली ती आपल्याला लिहायची आहे. ही फिगर मला वाटतं तुमच्या लक्षात आली असेल की अँगल कसा तयार होतो. 2 रे एकाच पॉईंटपासून जर सुरू होत असतील तर त्याचं जे काही युनियन असेल, त्याचा जो संयोग संच असेल, त्यापासून जी फिगर तयार होते तिला आपण काय म्हणणार आहे? अँगल. इट इज कॉल्ड ॲज द अँगल. अँगल इज अ युनियन ऑफ two arrows which are started from a fixed point or the same point. एकाच पॉइंट पासून 2 arrow जर निघत असतील तर त्यांचा जो संयोग संच असेल त्याला आपण म्हणणार आहे अँगल. आता एक छोटंसं आपल्याला टेबल कंप्लीट करायचं आहे, तो बघूया. Of the angle. Arms of the angle. ओके, आपला हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. लेट अस वी हॅव टू कंप्लीट दिस चार्ट. अँगल दिलेला आहे, हे अँगल्स दिलेत आणि आपल्याला विचारलं नेम ऑफ द अँगल विचारलाय. पहिलं विचारलंय नेम ऑफ अँगल. हा जो अँगल दिलाय त्याचं नेम काय, याचं नाव द्यायचं असेल तर मी आत्ताच अगोदर तुम्हाला नाव देऊन दाखवलंय. याला आपण काय म्हणणार आहे? अँगल PYR. PYR और लिहिताना दुसरं काय लिहू शकता तुम्ही? RYP किंवा एकच व्हर्टेक्स वापरायचं असेल, एकच फक्त लेटर वापरून नाव द्यायचं असेल तर जिथे तयार झालाय तो Y और अँगल Y.
नंतर याचं पण तेच लिहिता येईल आपल्याला, अँगल LMN और अँगल उलटा NML और अँगल EM, हे पण चालेल. ओके, थर्ड बघूया, अँगल BOS और अँगल SOB किंवा और अँगल O, एक अक्षरी नाव एकच वर्टेक्स वापरून देता येईल. सेकंड विचारले आपल्याला, वर्टेक्स ऑफ द अँगल, वर्टेक्स ऑफ द अँगल, वर्टेक्स म्हणजे ज्या ठिकाणी तो अँगल सुरू झालाय. कुठून अँगल सुरू होतोय? पॉइंट Y, पॉइंट M आणि पॉइंट O. पॉइंट Y, पॉइंट M आणि पॉइंट O, हे त्याचा वर्टेक्स झाला, तिथून सुरू झालाय तो. इकडे आता नाव देताना हा रे असल्यामुळे हा P पॉइंट नाव दिलं तरी चालेल. आणखी दुसरा एखादा इथे T असता तर आपण त्याला अँगल TYR पण म्हटलं असतं, किंवा इथे एखादा असता तरी चाललं असतं, काही फरक पडत नाही. पण हा बदलून नाही चालणार, हा चेंज होणार नाही, म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहे? वर्टेक्स, पॉइंट Y, पॉइंट M आणि पॉइंट O. आणि थर्ड विचारले आपल्याला, आर्म्स ऑफ द अँगल, आर्म्स ऑफ द अँगल, अँगलचे आर्म्स कोणते आहेत? आर्म म्हणजे रे, कोणते रे? दोन रे पासून तो अँगल तयार झालाय. मग कोणतं म्हणणार? रे YP, रे YP अँड रे YR. याला उलट लिहून चालत नाही. वी कॅनॉट से दॅट रे PY चेंज होतो. त्याचा अर्थ होईल P पासून सुरू झाला आणि इकडे गेला, पण इकडे गेला तर इथं संपलाय तो, इकडे कुठे अनलिमिटेड आहे. इथून जेव्हा सुरू होतो आणि इकडे ॲरो दाखवतो त्यावेळेस तो अनलिमिटेड असतो. म्हणून रेचं नाव उलट लिहायचं नाही. जिथून तो पॉईंट सुरू झालाय आणि जिकडे अनलिमिटेड जातोय, इनफायनाईट जातोय, अमर्यादित आहे, ती बाजू घ्यायची. म्हणजे काय झालं मग? रे YP आणि रे YR. याच्यासाठी M पासून सुरू होईल, रे ML, रे ML अँड रे MN. त्याच्यासाठी O पासून सुरू होईल, रे OB अँड रे OS. याच पद्धतीने नावं द्यावी लागतील. उलट चालणार नाही, त्याचा अर्थ बदलणार आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या, हे कंप्लीट करा, पुढचं घेऊया. ओके स्टुडंट्स, नाउ सी द टाइप्स ऑफ अँगल. आता एक लक्षात घ्या, समजा ही एक आर्म आहे आणि ही सेकंड आर्म आहे, बरोबर आहे. मग आता सुरुवात इथून होईल, या टोकापासून समजा सुरुवात झाली, इकडून ही एक ॲरो इकडे गेलाय आणि हा रे इकडे गेलाय आणि इकडे हा एक रे गेलाय, बरोबर आहे. एकाच याच्यापासून सुरू झालेत अशा पद्धतीने. आणि समजा हे दोन्ही साईड एकावर एक कोइन्साइड झाल्या, बरोबर, एकावर एक आहे, अशा पद्धतीने आले की आपल्याला ती एकच दिसेल. असं जर झालं म्हणजे इथे फिगर काढायची असेल, समजा ही साईड आहे इकडे जाणारी, इथून सुरुवात होते, वर्टेक्स A आहे आणि ही साईड जी आहे ती AB आहे आणि ही दुसरी जी आहे आर्म ती सुद्धा त्याच्यावरच कोइन्साइड आहे रेवरती. मग इथून या साईडवरतीच आहे, इथे कुठेतरी C असेल, दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ या दोन्ही आर्ममध्ये जो अँगल तयार झालाय तो कोणता आहे? 0. त्याचं मेजरमेंट काय असणार आहे? 0 डिग्री. ओके. सेकंड, ॲक्यूट अँगल कोणाला म्हणायचं? जर आपण समजा ही दुसरी आर्म अशी वर वर न्यायला सुरुवात केली, बरोबर आहे, आणि ही जर दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर झाल्या तर इथला अँगल 90चा होतो, बरोबर आहे. त्याच्यापेक्षा कमी, 90 डिग्रीपेक्षा कमी असा जो अँगल असेल त्याला म्हणायचं ॲक्यूट अँगल. इथं फिगर पाहिजे असेल तर या पद्धतीने ही आर्म आहे AB, रे AB, आणि हा जो आहे हा असा असेल. आणि इथे हे जे मेजरमेंट असणार आहे इकडून इकडे, कारण आपण असं होतं सुरुवातीला, तर आपण ही आर्म अशी रोटेट करतोय, बरोबर आहे. मग ही आर्म जे आहे दोघांमध्ये जो अँगल तयार होईल तो 0 पेक्षा जास्त, ग्रेटर दॅन 0, ग्रेटर दॅन 0 बट लेस दॅन 90 डिग्री, की ज्याचं मेजरमेंट 0 पेक्षा जास्त असेल पण 90 पेक्षा कमी असेल, त्याला आपण म्हणणार आहे ॲक्यूट अँगल. पुढची फिगर आहे राईट अँगल. जर ह्या दोन्ही आर्म एकमेकाला अशा परपेंडिक्युलर आल्या तर दोघांमधला जो अँगल असतो तो 90 डिग्रीचा असतो आणि त्याला म्हटलं जातं राईट अँगल. या पद्धतीने
PQR इथला अँगल एकमेकाला परपेंडिक्युलर दोन्ही साईड दोन्ही आर्म, तर तो जो अँगल असेल तो कितीचा असतो 90 डिग्रीचा, त्याला आपण म्हणणार आहे राईट अँगल. ह्याचं मेजरमेंट असतं 90 डिग्री. आता ही आर्म बघा, आता ही कॉन्स्टंट आहे आणि ही आपण वर फिरवत नेतोय अशी, बरोबर आहे. मग अशी इथे आली, इथून पुढे गेली की त्याचं मेजरमेंट 90 डिग्रीपेक्षा जास्त झालं, इट इज इन्क्रीज. मग तो जो असेल तो 90 पेक्षा जास्त, पण सरळ जर केला तर हा 180 होतो. सरळ जर केलं दोन्हीला ॲरो एक्झॅक्टली अपोजिट रे जर झाले, सॉरी मी पुन्हा पुन्हा ॲरो म्हटलं जातं माझ्याकडून, तर रे म्हणा, दोन्ही रे अपोजिट झाले तर दोघांमधला अँगल झाला 180 डिग्रीचा, एक्झॅक्टली राईट अँगलच्या डबल, बरोबर आहे. मग त्याच्यापेक्षा थोडासा कमी, 180 पेक्षा कमी पण 90 पेक्षा जास्त असा जो अँगल असेल त्याला म्हणणार ऑब्ट्यूस अँगल, आणि तो असेल असा ABC. हा जो अँगल असेल हा ऑब्ट्यूस अँगल असेल की ज्याचं मेजरमेंट ग्रेटर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री. याच्यासाठी ऑब्ट्यूससाठी ही फिगर याची आहे, ही राईट अँगलची फिगर आहे, ही याची आहे आणि ही याची आहे. पुढचा आहे स्ट्रेट अँगल, जो आपण असं सरळ म्हटलं होतं की दोन्ही साईड एक्झॅक्टली अपोजिट जातात एकमेकाच्या आणि दोघांपासून अपोजिट रेची एक पियर तयार होते आणि इथे जो अँगल तयार होतो तो 180 डिग्रीचा असतो आणि त्यालाच स्ट्रेट अँगल म्हटलं जातं, सरळ असा. फक्त इथे जर आपण पाहिलं तर C, इथे B आणि इथे A, मेजरमेंट किती असेल त्याचा 180 डिग्री, त्याला आपण म्हणणार आहे स्ट्रेट अँगल. नंतर पुढचा आहे रिफ्लेक्स अँगल. मग आता हे आर्म इथं आल्या, इथून ही खाली सरकली, तर या ठिकाणी वरच्या बाजूने असा हा जो अँगल तयार झाला हा 180 पेक्षा जास्त असेल, पण 360 पेक्षा कमी असेल, त्याला म्हणणारे आपण रिफ्लेक्स अँगल. म्हणजे दाखवताना कसं दाखवणार मग आपण, ही आर्म तशीच BC इट इज कॉन्स्टंट आणि ही फक्त इकडे झुकली A, तर हा एवढा जो अँगल तयार झाला त्याला आपण म्हणणार आहे रिफ्लेक्स अँगल आणि याचं मेजरमेंट 180 पेक्षा जास्त, ग्रेटर दॅन 180 बट लेस दॅन 360. तो 360 पेक्षा काय असणार आहे, कमी असणार आहे. इट इज कॉल्ड एज द रिफ्लेक्स अँगल. आणि पुढचा आहे फुल ऑर कम्प्लीट अँगल. मग आपण काय केलं होतं, ही आर्म कॉन्स्टंट ठेवली होती आणि ही अशी रोटेट वर सरकवत आणत होतो. एवढा झालं तर 90चा होतो, सरळ झालं तर स्ट्रेट होतो, आणखी असा फिरून इकडे फिरत परत तो जर पहिल्याच पोझिशनला आला, दोन्ही एकमेकावरती कोइन्साइड झाल्या, तर पूर्ण एक चक्र त्याचं पूर्ण होतं, सर्कल कंप्लीट होतं, बरोबर आहे. आणि म्हणजेच त्याचं जे मेजरमेंट असेल ते किती असणार आहे, म्हणजे आपण दाखवताना असं दाखवणार इथे BC आणि हा जो BA तो सुद्धा याच्यावरच आहे, इथेच आहे, पण तो फिरून असा आलेला आहे इथं, असा इथे A. याचा अर्थ समजलं का, ही जे आर्म आहे इथून अशी फिरत पहिल्या पोझिशनला आली. इथे तसं नव्हतं, ही जागेवरच होती, फिरलेली नव्हती. मग हे कम्प्लीट रोटेशन झालं त्याचं, त्याला आपण म्हणणार आहे कम्प्लीट अँगल किंवा फुल अँगल आणि त्याचं मेजरमेंट असतं 360. अशा पद्धतीने अँगल कसे तयार होतात हे समजून घ्या आणि त्याचं मेजरमेंट किती असेल तर आपण त्याला काय म्हणणार, झिरो अँगल, ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑब्ट्यूस अँगल, स्ट्रेट अँगल, रिफ्लेक्स अँगल, फुल ऑर कम्प्लीट अँगल. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या, व्यवस्थित लिहा, पुढचं सांगतो. ओके, नाव सी, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही फिगर दिले आहेत, ते फिगर या पद्धतीने बघा, अशा पद्धतीने या फिगर्स आहेत. तर पहिली फिगर जी आहे ती मेरी गो राऊंडची आहे, यात्रेतील ॲट द फेअर म्हटलं आहे. हे घरातील दाखवलं, म्हणजे आता डेकोरेशन करताना आपण तो एक गणपतीचं वगैरे डेकोरेशन करताना पाठीमागे एक डिझाईन लावतो बघा, ती पडद्यासारखी गोल असते ती, तर ती याची पेपरपासून तयार केलेली ती आहे. आणि हे सीसॉ आहे, दोन मुलं त्याच्यावरती बसलेली आहेत. मग आता याचा इथे आपल्याला अँगल कन्सिडर करायचे आहेत, कोणते अँगल आहेत, त्याचे टाईप्स कोणते आहेत ते बघायचे. जर समजा आपण याचा हा जो स्टँड आहे इथून एवढा, ह्या अँगलचा जर विचार केला तर हा ॲक्यूट अँगल तयार होतो, बरोबर आहे. हे दोन पाळणे जे आहेत या दोघांमधला अँगल विचारात घेतला तर हा सुद्धा काय होणार आहे, ॲक्यूट अँगल होणार आहे. पण जर पूर्ण या दोघांमधला विचार केला इथून तर एवढा, हा अँगल काय होणार आहे, 90 डिग्रीपेक्षा जास्त होईल, म्हणजेच तो ऑब्ट्यूस अँगल होणार आहे. आपण काय कन्सिडर करतो याच्यावर डिपेंडेंट आहे. तसंच इथल्या स्टँडचे
दोन पाय जे आहेत, आर्म ज्या आहेत, त्याचा विचार केला तर इथला जो अँगल आहे तो ॲक्यूट अँगल तयार होतोय. पण जर बाहेरचा विचार केला, इथून अशी सुरुवात करून इथपर्यंत आलो, तर याचा मेजरमेंट 180 पेक्षा जास्त आहे, म्हणजे तो रिफ्लेक्स अँगल आहे. हा ॲक्यूट अँगल आहे आणि बाहेरचा विचार केला तर रिफ्लेक्स आहे. इथे पण स्टँडमध्ये जर विचार केला तर ॲक्यूट अँगल आहे. इथे इथून इथपर्यंत विचार केला तर ॲक्यूट अँगल आहे. हा सुद्धा 90 कदाचित दिसतोय आता इथे चॅप्टर याच्यामध्ये वेगळा आहे, तो होऊ शकतो 90चा पण असेल, म्हणजे राईट अँगल आहे. आणि पूर्ण बाहेरून विचार केला तर वाढणार आहे, किंवा इथून इथपर्यंत पूर्ण जर विचार केला तर ही स्ट्रेट लाईन तयार होते, म्हणजेच तो काय होतोय, स्ट्रेट अँगल होतोय. म्हणजे अशा पद्धतीने आपण दिलेल्या फिगरवरून सुद्धा सांगू शकतो. ओके, नाव सी मॅच द फॉलोइंग म्हटलं. मेजर ऑफ अँगल दिलाय, टाईप ऑफ अँगल दिलाय आणि आपल्याला पियर्स लावायचे आहेत, त्याचे जोड्या लावायच्या आहेत. 180 डिग्री जो असेल, 180 आपण काय म्हणतो, स्ट्रेट अँगल. सेकंड ऑप्शन आन्सर इज स्ट्रेट अँगल. 240 डिग्री हा 180 पेक्षा जास्त आहे पण 360 पेक्षा कमी आहे, म्हणजे रिफ्लेक्स अँगल. 360 पूर्ण राऊंड कंप्लीट झाला, कंप्लीट अँगल. कंप्लीट अँगल आणि सॉरी 360 वर लिहायला पाहिजे तो आपण, कंप्लीट अँगल वरती, 360 साठी कंप्लीट अँगल. आणि 0 डिग्री म्हणजेच तो 0 अँगल. अशा पद्धतीने आपण त्याच्या जे काही मेजरमेंट दिले असेल त्याच्यावरून त्याची टाईप ऑफ अँगल ठरवू शकतो. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या. Now see the next example. Write the type of each angle. We have given the measurement of the angle and we have to find out the type of angle. 75 डिग्री 90 पेक्षा कमी म्हणजे ॲक्यूट अँगल. 0 डिग्री म्हणजे 0 अँगल. 215 180 पेक्षा जास्त पण 360 पेक्षा कमी म्हणजेच काय, रिफ्लेक्स अँगल. 360 फुल अँगल किंवा कंप्लीट अँगल. 180 स्ट्रेट अँगल. 120 90 पेक्षा जास्त पण 180 पेक्षा कमी, ऑब्ट्यूस अँगल. 148 180 पेक्षा कमी पण 90 पेक्षा जास्त म्हणजेच परत ऑब्ट्यूस अँगल. आणि 90 डिग्री राईट अँगल. अशा पद्धतीने दिलेल्या मेजरमेंटवरून आपण त्या अँगलचा टाईप सांगू शकतो. Okay, now see the next example. Look at the figure below and write the type of each of the angle. आता इथे जर आपण पाहिलं तर हा अँगल जो आहे हा 90 पेक्षा कमी दिसतोय म्हणून ॲक्यूट अँगल. इथे जर पाहिलं तर इथं हे जे साइन दिसतंय हे राईट अँगलचं असतं, म्हणजेच 90 डिग्रीचं असतं. दिलेलं नसतं तो 90 असतो, म्हणजे काय येणार आपल्याला, राईट अँगल. हां, या फिगरमध्ये थोडासा गोंधळ होण्याची शक्यता आहे. आता हा जो ॲरो दाखवतोय तो खूप महत्त्वाचा आहे. आता ही इथून इथपर्यंत जर आपण पाहिलं असतं, तर ॲक्च्युली हा अँगल जो आहे तो 90 पेक्षा जास्त आहे, म्हणजे तो ऑब्ट्यूस अँगल झाला असता. पण त्यांनी काय केलंय, इथून विचारलंय, बरोबर आहे. मग हे काय झालं, इथून इथपर्यंत जर आपण म्हटलं तर स्ट्रेट होतो आणि हा स्ट्रेटपेक्षा जास्त आहे, म्हणजेच हा रिफ्लेक्स अँगल आहे. गोंधळ करू नका, रिफ्लेक्स अँगल. हा एरो कुठून सुरू झालाय आणि कोणत्या साईडला जातोय हे बघा, म्हणजे ती आर्म कुठून रोटेट होते. नंतर आपल्याला विचारताना इथून इथपर्यंत विचारलाय आणि दोन रे जे आहे ते एक्झॅक्टली अपोजिट झालेत, म्हणजे हा स्ट्रेट अँगल झाला. नंतर इथे पण काय दिले बघा, इथे काय दिसतंय आपल्याला की देताना फक्त एकच ॲरो दिसतोय, एकच रे दिसतोय, इथे डबल रे दिसत नाहीये. म्हणजेच या ठिकाणी ती जी आर्म आहे
ती एकाच ठिकाणी दोन्ही पण आहेत, म्हणजेच हा इथं जो आहे तो 0 अँगल आहे, त्याचं सेकंड आर्मचं रोटेशन झालेलं नाही, म्हणजे हा झाला 0 अँगल. आता इथं समजून घ्या, इथे 2 ॲरो काय इंडिकेट करतात बघा. ही पहिली जी साईड आहे, पहिली आर्म कॉन्स्टंट आहे, दुसरी आर्म अशी फिरून परत इथपर्यंत आली, हा ॲरो दुसऱ्या आर्मचा आहे, म्हणजे एक कंप्लीट रोटेशन झालं, म्हणजेच हा कंप्लीट अँगल आहे किंवा फुल अँगल आहे. तर अशा पद्धतीने काय दिलंय ते व्यवस्थित समजून घेऊन लिहायचा प्रयत्न करत जा, म्हणजे कुठल्याही चुका होणार नाही. Okay, now let us see the last question of this practice set. Use a protractor to draw an acute angle, right angle and obtuse angle. मग ह्या प्रोटेक्टरच्या साहाय्याने आपल्याला हे कन्स्ट्रक्शन करायचं आहे, त्यासाठी आपल्याला स्केल पण लागेल. ओके, मग प्रोटेक्टरचं मार्किंग जरा व्यवस्थित समजून घ्या. ही आडवी लाईन असते, हॉरिझॉन्टल लाईन असते ही, आणि इथे मार्किंग करताना 2 प्रकारचे मार्किंग बघा, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 असं करत करत इकडे 180 आलाय, बरोबर आहे. इकडून पण मार्किंग आहे 0, 1, 2, 3, 4, म्हणजेच 0, 10, 20, 30, 40 करत करत 180. मग दोन्ही मार्किंगमध्ये गोंधळ केव्हा करायचा नाही किंवा कसं मेजरमेंट करायचं ते एकदा नीट आपण समजून घेऊया. आता आपल्याला ॲक्यूट अँगल काढायचं, त्यासाठी आपण पहिली आर्म जी अँगलची ती काढून घेऊ. आता अँगलच्या आर्म ह्या रे असतात म्हणून त्या अंदाजे काढायचे असतात, मेजून वगैरे नसते. समजा इथे BC ही पहिली आर्म आहे आणि अँगल कुठून सुरू होतोय किंवा कुठे तयार होतोय, बी जवळ, बरोबर आहे. मग आता आपल्याला ह्या प्रोटेक्टरच्या साह्याने तो मोजायचा आहे. मग आता ॲक्यूट अँगल म्हटला तर तो कितीचा पाहिजे, 90 डिग्रीपेक्षा कमी, लेस दॅन 90 डिग्री. मग हे मधला हा जो ॲरो दिसतोय तो बरोबर बी वरती ठेवा आणि ही जी आडवी लाईन आहे ती ह्या BCला पॅरलल ठेवा किंवा त्याच्यावरती कोइन्साइड करा. आता मेजरमेंट करताना आपण आर्म, तुम्हाला फिगर पण समजून सांगितली होती, सेकंड आर्म अशी रोटेट होते, बरोबर आहे, राईट टू लेफ्टकडे जाते. मग मोजताना सुद्धा आपण काय करणार, राईट टू लेफ्ट मोजणार. मग सुरुवात 0 पासून होईल ना, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 पेक्षा कमी कोणतंही कुठेही मार्किंग करा, तो काय असणार आहे, ॲक्यूट अँगल. मग आपण इथे 70 वरती मार्किंग करूया. नेहमी लक्षात ठेवा मोजताना 10, 0, 10, 20, 30, 40 आणि मग 70 ची मार्किंग केली, तो फक्त बी बरोबर कनेक्ट करा. ॲरो दाखवा, इथे पॉईंट ए घ्या. तर हा अँगल ABC आपण कितीचा मोजून काढलाय, 70 डिग्री, आणि त्याचं मेजरमेंट 90 डिग्रीपेक्षा कमी आहे, म्हणजेच तो काय झाला, ॲक्यूट अँगल. मग तुम्ही 60 काढा, 7 फार 89 डिग्रीपर्यंत काढला तरी चालेल, तो पण काय होणार आहे, ॲक्यूट अँगल होणार आहे. पण 90 काढला तर मग राईट अँगल. म्हणजे परत आपल्याला हेच करायचं आहे, काय करणार, BC काढून घ्या अंदाजे, एक आर्म, BC. राईट अँगल म्हणजे ही जी आर्म आहे ही स्ट्रेट झाली पाहिजे, म्हणजे कितीचा अँगल झाला पाहिजे, 90 डिग्रीचा. मग इथे परत हा ॲरो बी वरती, खालची लाईन पॅरलल, मोजायला सुरुवात 0, 10, 20, 30, 40, 50 असं करत करत 90 डिग्रीपर्यंत मार्किंग करा. नेहमी लक्षात ठेवा मोजताना इकडून मोजतोय आपण, म्हणजे हा हात इथे ठेवल्यामुळे ही साईड झाकल्या गेली इकडची, म्हणजे मोजताना जे मोकळं दिसतंय व्हिजिबल आहे तिकडून 0, 10, 20 करत जा. मार्किंग केली 90 वरती, फक्त तो ॲरो बी बरोबर कनेक्ट करा, रे बी बरोबर कनेक्ट करा. या पद्धतीने हा रे कनेक्ट केला ABC आणि इथला अँगल कितीचा झाला, 90 डिग्रीचा. परत पुढचा काढायचा आहे ऑब्ट्यूस. ही साईड बघा, ही कॉन्स्टंट आहे, ही इकडे सरकते, मागे सरकली तर 90चा झाला, अजून इकडे सरकली तर कशाचा होणार आहे, 90 पेक्षा जास्त. आणि 90 पेक्षा जास्त 180 पेक्षा कमी, त्याला आपण म्हणणार आहे ऑब्ट्यूस अँगल. पुन्हा BC साईड काढा. आता इथं मोजायची सुद्धा गरज नाही, पण प्रोटेक्टर घेऊन मोजूया आपण 90 पेक्षा जास्त. पण 90 पेक्षा जास्त म्हणजे किती होईल, 100 चालेल, 110 चालेल, पण 180 पेक्षा कमी करा. 179 डिग्रीपर्यंत घेतलं तरी चालेल. मग मोजा इथून 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, मी घेतोय 110 पर्यंत. बऱ्याच वेळेस मुलं चूक करतात मेजरमेंट करताना, इकडून मोजत जातात. त्यांना सांगितलं की 110चा अँगल घ्या, तर ते इकडून मोजतात, तो इथं येतो, तो ऑलरेडी 70चा भरतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा ही साईड झाकलेली असते, इकडून मोजायला सुरुवात करा. मोजताना
0-10 असं थोडंसं बालिश वाटलं तरी चालेल, लहान मुलांसारखं वाटलं तरी चालेल, पण त्या पद्धतीने मोजा. 10, 20, 30 आणि मग 110 पर्यंत या. बऱ्याच वेळेस फार 10वी पर्यंत येईपर्यंत मुलांना 110चा अँगल सांगितला ते हमखास 70 डिग्रीचा काढतात. त्याचं कारण काय? ते फक्त हे मार्किंग बघतात, इथे ठेवतात, ही आडवी लाईन असते आणि ही मार्किंग 110ची इथं असते, ती इथे मार्किंग करतात. बरोबर आहे. ती 110 कुठून आली? इकडून नाही आलेली, ती इकडून आलेली आहे. येतंय लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे आणि मोजायला सुरुवात 0, 10, 20, 30, 40 असं करतच गेलं पाहिजे. ओव्हर कॉन्फिडंट व्हायचं नाही. मग हा अँगल जो आहे तो आपला आला 110 डिग्री. ओके, अशा पद्धतीने हा प्रॅक्टिस सेट जो आहे 2 तो आपण कंप्लीट केला आहे. ह्या प्रॅक्टिस सेट नंतर आपल्याला अँगल बायसेक्टर समजून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला कंपास बॉक्स लागेल, तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये जरूर पाहणार आहोत. तुम्हाला माझं टीचिंग आवडलं असेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. म्हणजेच मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्या क्षणी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.